10 वर्षाच्या मोठ्या अंतरानंतर होणाऱ्या पंढरपूर नगर परिषद निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले। नगर अध्यक्ष पदाचं आरक्षण सर्वसाधारण महिला गटासाठी निश्चित झाल्यापासून येथील राजकीय घडामोडींनी वेग घेतला। या आरक्षणामुळे जातीय राजकारणाचे गुंतागुंतीचे समीकरण सर्वच प्रमुख गटांसमोर उभं राहिले। सर्वसाधारण महिला जागा असल्यानं सर्व गटांकडून शहराला परिचित, सर्वसमावेशक तसंच आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या परिपक्व महिला उमेदवाराच्या नावांची चाचपणी केली जाते। भालके गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर प्रणिता भालके यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जातंय। अभिजित पाटील गटाकडून साधना भोसले आणि प्रेमलता रोंगे या दोन नावांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू असून त्यांची नावं आघाडीवरती आहेत। सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे परिचारक गट काहीसा द्विधा मनस्थितीत अडकल्याचं दिसून येत होतं। मात्र त्यांनीही राजकीय गणित जुळवत जातीय राजकारणाच्या फॅक्टरचा विचार करून वैशाली वाळुस्कर आणि वैष्णवी विशाल मलपे यांच्या नावाला नगराध्यक्ष पदासाठी पसंती दर्शवली आहे। परिणामी पंढरपूर नगर परिषद नगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रामुख्याने तिरंगी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। या निवडणुकीत एक महत्त्वाचा राजकीय संकेत मिळतोय, तो म्हणजे वेळ प्रसंगी भालके गट आणि अभिजित पाटील गट यांची युती होऊ शकते। तसं झाल्यास ही निवडणूक अधिकच रंगतदार होईल। सर्वसाधारण जागेवरील या लढतीत शहरात निर्णायक ठरणारी ओबीसी, एससी आणि एसटी मतांची बेरीज कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात अधिक पडते यावरच नगराध्यक्ष पदाचा विजय अवलंबून असेल। या निर्णायक मतांचा विचार मिळवण्यासाठी सर्वच गट जोरदार प्रयत्न करणार असल्याचं दिसत आहे। पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्ह असून ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी ठरणार आहे।